हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल मामी भाजी ब्लॉग. तर आता इथे रक्षाबंधनसाठी आपण स्पेशल अशी स्वीट डिश बनवणार आहोत, म्हणजेच गुलाबजामुन. इथे अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि 1 पाव मैदा घेतलेला आहे. हे योग्य असं प्रमाण आहे गुलाबजामुनचं. हे दोन्ही असं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं. यामध्ये चिमटभर सोडा टाकायचा, जेणेकरून आपले गुलाबजामुन छान टम्म फुगतील आणि आतमधून मऊसुद्धा होतील. हे सगळं भिजवण्यासाठी आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत. दुधाने सुद्धा छान गुलाबजामुन मऊ होतात. हे दोन्ही साहित्य हातावर छान असे घासून घ्यायचे आणि छान एकत्र याचा गोळा तयार करून घ्यायचा. दुधाचा वापर करून आपण इथे गोळा तयार करून घेणार आहोत. गुलाबजामुन करताना ते बनवायच्या वेळेस आपण त्यामध्ये एक सिक्रेट असं इन्ग्रेडियंट्स मिक्स करणार आहोत, ज्यामुळे गुलाबजामुनमध्ये पाक छान आतमध्येपर्यंत जाईल आणि खूप खायला टेस्टी होतात. बघा, इथे छान आईने गोळा तयार करून घेतलेला आहे. आता इथे दाखवलेलं आहे मी ही जी चिरंजी बघू शकता, त्यामध्ये व्हाईट कलरची सुद्धा चिरंजी येते. हे चिरंजीचे दाणे तुम्ही हे जे आपण इथे गोळे तयार केलेले आहे गुलाबजामुनचे, त्यामध्ये आतमध्ये दाबून छान प्रेस करून असा गुलाबजामुन तयार करून घ्यायचा गोल आकारात. इकडे एक साईडनी चाचणी करायला ठेवली होती, त्याचं शूट करायचं राहून गेलं होतं. 3 ग्लासाच्या प्रमाणाने इथे साखरेची चाचणी केलेली आहे. खूप अशी घट्ट चाचणी करायची नाही आहे, साधारण पातळसर ते ठेवायचं आहे. इकडे मीडियम असं तेल तापलेलं आहे आपलं. खूप जास्त गरम करायचं नाही, आता ते वरून काळे होतात आणि आतमधून कच्चे राहतात. छान लाल रंगावर येतपर्यंत तळून घ्यायचे. आतमध्येपर्यंत शिजल्या जातात, खूप सुंदर होतात. तुम्हीसुद्धा रक्षाबंधनसाठी नक्की करून बघा. खूप छान अशी डिश, खायला एकदम टेस्टी. कसे वाटले सांगा कमेंटमध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय.